नमस्कार. अमृत प्रवाह या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. अमृत संवाद या मालिकेअंतर्गत आपण डॉक्टर हेडगेवारांच्या जीवनचरित्राचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याबरोबर आहेत सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटील सर. सर नमस्कार. नमस्कार. सर, महायुद्ध झालं आणि महायुद्धाच्या नंतर जे क्रांतीसाठी सरसावलेले तरुण होते त्यांची निराशा झाली, ते हतोत्साही झाले. पण अशा हतोत्साही झालेल्या तरुणांना एकत्रित करून त्यांच्या मनामध्ये पुन्हा एकदा देशसेवेची मशाल पेटवण्याचं, ती ज्योत पेटवण्याचं काम हेडगेवारांनी केलं. नंतरच्या कालावधीमध्ये जहाल गट थोडासा कमी आणि मवाळ गटाचं साम्राज्य थोडंसं वाढायला लागलं. म्हणजे महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव हा समाज मनावर फार मोठ्या प्रमाणावर पगडा त्याचा बसायला लागला. परंतु याच कालावधीमध्ये डॉक्टरांनी नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय मंडळ, राष्ट्रीय उत्सव मंडळ, मित्र मेळावा आणि त्यानंतरच्या काळात भारत स्वयंसेवक मंडळ अशा प्रकारची मंडळं काढली. यामागे त्यांचं काय हेतू होता? आपल्याला माहिती आहे की महायुद्धानंतर महात्मा गांधींचा विचार तो सगळीकडे प्रस्तुत झाला होता. काही ठिकाणी त्याला प्रतिसाद मिळत होता, काही ठिकाणी मिळत नव्हता, संमिश्र प्रतिसाद होता. बरोबर. पण एकूणच क्रांतिकारकांच्या बाजूनं थोडं कमी प्रमाण असं राहिलं होतं. क्रांतिकार्याला अडथळे येत होते आणि अशा काळामध्ये डॉक्टरांनी विचार केला की हे ढासळता कामा नये. हे तर क्रांतिकार्याची चेतना जी आहे ती दगदगत राहिली पाहिजे आणि त्याला काही वेगळा मार्ग दिला पाहिजे. आणि म्हणून त्या काळामध्ये मध्य प्रांतामध्ये विशेषतः ज्यांना लोकमान्य टिळकांचे अनुयायी समजत होते किंवा कट्टर शिष्य समजत होते, अशा एक 16 जणांनी नागपूरमध्ये एक स्थापना केली एका संघटनेची. त्याच्यामध्ये डॉक्टर मुंजे होते, निळकंठ उदोजी, नारायणराव आळेकर, नारायणराव वैद्य, मनोभाऊ अभ्यंकर, गोपाळराव उगले, भवानीशंकर नियोगी, नाबा खरे, विश्वनाथराव केळकर, बॅरिस्टर गोविंदराव देशमुख, डॉक्टर चोळणकर, डॉक्टर परांजपे असे 16 जणांनी एक राष्ट्रीय मंडळ त्या ठिकाणी स्थापन केले. डॉक्टरांचाही सहभाग त्याच्यामध्ये होता आणि याचा मुख्य उद्देश असा होता की जे अतिरथी महारथी आहेत सगळे हे ठरवतील तेच काँग्रेस मम म्हणत होतं. म्हणजे काँग्रेसमध्ये या मंडळींचा इतका मोठा दबदबा होता, प्रभाव होता. हा, आणि म्हणून डॉक्टरांनी त्यांच्याशी सहकार्य करायचं ठरवलं. आणि या राष्ट्रीय मंडळाच्या माध्यमातून जी काही मंडळी आजूबाजूला गेलेली आहेत ती सगळी या ठिकाणी एकत्र आणता येतील असा विचार डॉक्टरांच्या मनामध्ये त्यावेळी होता आणि म्हणून त्यांनी त्या राष्ट्रीय मंडळामध्ये सहभाग घेतला. पण अशा ठिकाणी सुद्धा डॉक्टर आपली मतं निर्भयपणे मांडत होते. म्हणजे असं नव्हतं की त्या ठिकाणी डॉक्टर गेले म्हणून त्यांचं मत कमी झालं, असा विषय नव्हता. आपलं प्रभावी जे मत होतं ते अत्यंत प्रभावी त्या ठिकाणी ते मांडत होते. आणि त्यामुळं डॉक्टर आणि डॉक्टरांच्या बरोबरची जी मंडळी होती ही उठून दिसत होती त्या ठिकाणी त्यांच्या त्या मत मांडण्याच्या याच्यामुळं. आणि त्याचा उपयोग डॉक्टरनी पुढच्या काळामध्ये करून घेतला. तसंच डॉक्टरनी हे राष्ट्रीय मंडळ जे आहे याच्याच बरोबर काही दिवसांनी, काही महिन्यांनी डॉक्टरनी एक नॅशनल युनियन नावाची एक वेगळी संघटना उभी केली. आणि त्या संघटनेमध्ये बोबडे, केळकर, हे जे मगाशा ह्याच्यात मी म्हटलं ते केळकर, मंडलेकर, चोरघडे ही मंडळी आली. आणि विशेष म्हणजे नाभा खरे डॉक्टर हे त्याच्यामध्ये येऊन सामील झाले नंतर. आणि अशा रीतीने डॉक्टरनी आणखीन एक संघटना त्याच्याच बरोबर सुरू केली. राष्ट्रीय मंडळाच्या वतीनं, मगाशी जो मी उल्लेख केला त्या मंडळाच्या वतीनं एक संकल्प नावाचं साप्ताहिक सुरू करायचा असा विषय आला होता आणि ते सुरूही झालं. पण त्याच्या अगोदरच महाराष्ट्र नावाचं एक मासिक सुरू झालं होतं. ते मोठ्या प्रमाणात सगळीकडं प्रस्तुत होत होतं.
आणि त्यासाठी डॉक्टरनी संकल्प या मासिकाचं काम करावं असा सगळ्यांनी आग्रह धरला बर. आणि त्यामध्ये हिंदी विभागामध्ये जास्त प्रचार करावा म्हणून डॉक्टरांचं संकल्प पत्राचे संघटक म्हणून नियुक्ती झाली होती. अच्छा. ती नियुक्ती करण्यात आली होती आणि त्या दृष्टीनं त्या संकल्प पत्रासाठी सुद्धा संबंध विदर्भामध्ये मध्य भारतामध्ये डॉक्टरांनी प्रवास केला आणि त्या प्रवासामध्ये त्यांच्या अनेक जणांचे परिचय झाले आणि त्या परिचयाचा उपयोग ज्यावेळी संघाची संघटना स्थापन केली त्यावेळी डॉक्टरांना त्याचा खूप मोठा उपयोग झाला. अच्छा. बर. ह्या संकल्प या मासिकाच्या अशी एक आठवण आहे की ते बंगालमध्ये त्याचे काहीतरी सांगत होते की हे घ्या म्हणून आणि कोणीतरी त्याला नाकार दिला आणि त्यावेळी डॉक्टरांनी काहीतरी त्यांच्याशी त्यांची हुज्जत घातली वगैरे काय? हुज्जत दिली. डॉक्टर त्यांची रागानं बोलले. बर. आणि ते इतके रागानं आणि तावातावानं बोलले. आता ते देशप्रेमापोटी बोलले हे त्यांनी समजून घेतलं आणि त्यांनी त्यांना पैसे दिले आणि अंकही घेतले. बरोबर. पुढची वर्गणी भरली आणि अंकही त्यांच्याकडे विकत घेतला. बर. म्हणजे त्यांच्या पोटातली ती जी राष्ट्रभक्तीची प्रेरणा होती ती त्यांना भावली. अच्छा. म्हणजे एकंदर सगळ्या लोकांना एकत्रित करावं, जे मागं गेलेले आहेत थोडेसे त्यांना पुन्हा एकदा आपल्या कार्यामध्ये सम्मिलित करून घ्यावं या उद्देशानं डॉक्टरांनी या कालावधीमध्ये देखील म्हणजे ज्या कालावधीमध्ये मवाळ गट हा थोडासा प्राबल्यवान ठरत होता, थोडासा शक्तिशाली होऊ पाहत होता, या कालावधीमध्ये आपल्या लोकांना संघटित ठेवून त्यांच्यातील अंतःप्रेरणा ती चेतना कमी न होऊ देता त्यांना कुठल्या ना कुठल्या कार्यामध्ये सतत व्यग्र ठेवण्याचं काम डॉक्टरांनी खूप छान पद्धतीनं केलं हे आपल्याला आता बघायला मिळालं. अशाच आणखीन घटनांना जाणून घेण्यासाठी बघत राहा अमृत संवाद.